हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदास किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर सर्व काय आवडून झालेले देवपूजा वगैरे सर्व काय. आज पाणी आलं होतं त्यासाठी आज पण लवकरच उठावं लागलं. तर सर्व काय आवडून झालेले आता स्वयंपाकाला तयारी करते मी. तर चला सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात, बरेच असणार बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वर धरत राहता. आणि आजच्या रुटीनला सुरुवात करते. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता इथे आहे ना सर्व काय देव काढले मी धुण्यासाठी. बघा एका परातीमध्ये. आणि ही परात माझी खूप छान स्वच्छ, फक्त भाकरी करायची परात आहे माझी. त्यासाठी मी कधी कधी आहे ना असं पितांबरी लावून जर धुवायची असते ना मग ही परातीमध्ये काढते मी. आणि सर्व देवघर खाली करून घेतलेले. आणि इथं बघा समर्थ महाराज, गणपती बाप्पा, विठ्ठल, रुक्माई, महादेव यांना मस्तपैकी धुवून मी इथं ठेवून दिलेले आहे. आणि इथं बघा सर्व काही देवघराचे देव आणि देवांचे आसनसुद्धा मी इथं धुवून बाहेर सुकायला टाकलेले आहे. आणि इथं बघा तांब्या, पितळीचे भांडे किंवा आरत्या वगैरे ते सुद्धा इथं मी घासून ठेवलेले आहे. हे बघा हे दिवे सुद्धा घासून ठेवलेले आहे. बाप्पांना पण इथं धुवून ठेवलेले आहे. आणि बघा शंख वगैरे सर्व काही आता देवसुद्धा माझे इथं धुतले गेलेले आहे. सर्व काही इथं धुवून मस्तपैकी पुसून ठेवून दिलेले आहे मी. तर चला आता देवघर पूर्णपणे साफ करून घेते. आता इथं आहे ना हे देवघर पूर्ण साफ करून घेतलेले मस्त स्वच्छ पाण्याने तुम्ही बघू शकता. आणि एक गडावरच्या आईंना पण साफ करून घेतलं मस्तपैकी. आणि बघा इथं आता देव बाकीचे ज्यांच्या त्यांच्या जागेवर मी ठेवून दिलेले आहे. तिथं आता रांगोळी करून घेते. आणि ही आहे ना शिक्काची रांगोळी आहे, लक्ष्मीची पावलं आहे ते. आणि ही रांगोळी आहे ना असा शिक्का उमटून घेते मी. सफेद रांगोळी पहिले टाकून दिलेली ना असा शिक्का उमटून घेते मी. आणि हे बघा एकच नंबर आता इथं देवाजवळ ठेवून देते. आणि बघा इथं सर्व काय देव मी इथं ज्यांच्या त्यांच्या स्थानवर ठेवून दिलेले आहे. आणि अशा प्रकारे माझी इथं देवपूजा झालेली आहे. आता मी दिवा लावून घेते. धूप बत्ती सुद्धा इथं लावून घेणार आहे मी. आता हा महादेवांचा सुद्धा हा दिवा लावून घेते मी इथं. चला आता अगरबत्त्या पण लावून घेते. आणि आता अगरबत्त्या लावल्यानंतर एक धूपबत्ती सुद्धा मी इथं लावून घेणार आहे. आणि माझ्यावाल्या ना अशा गोल धूपबत्त्या असतात आणि खूप छान असतात ह्या धूपबत्त्या. भरपूर वेळ जळतात त्या. अगरबत्ती सर्व देवांना ओवाळून घेतलेली. आता मी इथं प्लेटमध्ये खोचून देते. आणि त्यानंतर तुम्हाला दिसते का ही बघा ही धूपबत्ती. त्याच्यामध्ये आपल्याला एक कापूर टाकून घ्यायचा आहे. एक कापूरची वडी मी इथं ठेवून दिलेली आहे. आता पेटवून घ्यायचं आहे आपल्याला. दिव्यावरच कापूर लावून मी इथं ठेवून देणार आहे. ही बघा ही धूपबत्ती आहे ना खूप छान जळते. अगरबत्ती पण आणि धूपबत्ती कधी कधी लावते मी. आणि बघा ओवाळून इथं ठेवून दिली. तर चला कसं वाटलं माझं देवघर तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. मी रोज दाखवत नाही तुम्हाला, तरी कधी कधीच दाखवते. आणि हे बघा
आता देव पण धुतले गेले, सर्व काही आवरून झालेले. आता अंशू कपडे धुते, तोपर्यंत मी इथं भाकरी करून घेते. आणि हे बघा भाकर किती छान मस्त असं टम्म फुगलेली आहे. आणि अशाच टम्म फुगलेल्या भाकरी मला खूप आवडत असतात, त्यासाठी मी भाकरी छानच बनवते. ही पण दुसरी भाकर आता बनवून घेतलेली आहे मी. आता ही पण तशी शिजवून घेणार आहे. आणि माझा हा बारीक तवा आहे ना, पटापट भाकरी शिजतात त्याच्यावर. ही बघा, ही भाकर सुद्धा किती टम्म फुगते. ही बघा, आता अशाच प्रकारे अजून तिसरी भाकर सुद्धा मी इथं करून घेणार आहे. ही काढते मी आता. आणि ॲल्युमिनियमचा तवा आहे ना, खूप लवकर तापतो. भाकरी आपल्या खूप छान मस्त होतात. 2 भाकरी. आता अजून एक भाकर करून घेणार आहे. ही पण भाकर अशी शिजवून घेणार आहे. पाणी असं चहूकडे लावायचं मस्त. आणि मोबाईल धरायला कोणी राहत नाही ना, एकच हाताने. आणि माझं आहे ना स्टँडसुद्धा हे सुद्धा खराब झालेले. 2 स्टँड मागवले गेले माझे, पण खराबच झालेले दोघंसुद्धा. किती पटकन खराब झाले ते. आणि आता इथं भाकरीसुद्धा मध्ये टाकल्या गेलेल्या आहे. चला, आता इथं मस्त एक कांदा कापून घेतलेला आहे मी तो, आणि भाजायला ठेवलेला आहे. मसाल्याचे अंडे बनायचे. मला अंडा करी पण म्हणतात, अंडा करीसुद्धा म्हणतात, आणि मसाल्याची अंड्याची भाजी असं सुद्धा म्हणतात. तर बघा, इथं कांदा, अद्रक, लसूण भाजून घेतलेले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मी. आणि त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे थोडा गरम मसाला, त्यानंतर थोडी फिक्कट चटणी, आणि ही थोडी तिखट चटणी, आणि थोडंसं आपल्याला इथं धना पावडरसुद्धा टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकायची थोडीशी हळद. इथं हळद टाकलेली. टमाटा पण इथंच मिक्सरमधूनच बारीक करून घ्यायचा आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकली, आणि थोडी कापून ठेवलेली इथं वरून टाकण्यासाठी. तर अशा प्रकारे हे मस्तपैकी असं बारीक करून घ्यायचं आहे. आणि इथं आहे ना अंडे शिजायला टाकलेले आहे मी. तर बघा, मसाला छान मस्त असं वाटला गेलेला आहे बारीक. त्यानंतर बघा, मसाला मस्तपैकी वाटून झाल्यानंतर आता इथं हा माठ आहे ना, हा मस्तपैकी गार पाणी राहतं याच्यामध्ये. आणि बघा, असा कार्प बांधून घेतलेला आहे मी. पूर्ण गार पाणी राहतं या माठामध्ये. फ्रीजच्या पाण्याची पण गरज राहत नाही, एवढं थंडगार पाणी राहतं. हा असा स्कार्फ बांधून घेतलेला आहे. आधी माझं ते लाल कपडं होतं, आता हा स्कार्फ बांधून दिलेला आहे, पण पूर्ण गार पाणी राहतं इथं. आता इथे अंडे पण शिजण्यात आले बघा, शिजून गेलेली आहे. 5 अंड्यांची भाजी करायची आहे. इथं हा मसाला पण तयार झालेला आहे. आता बघा, अंडे उकडत होते, तर मी आता इथं टाकले. गार पाणी टाकायचे त्याच्यामध्ये, आणि साल पटकन निघते तशाने. तर आता साल काढून घ्यायची अंड्यांची, आणि इथं गार पाण्यासाठी ठेवलेलं आहे मी नळाखाली. तर चला, ते गार होतं तोपर्यंत इथं मी ना कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, आणि मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा मसाला आहे ना छान मस्त असा परतून घ्यायचा आहे. आपले कांदे भाजलेले तरी सुद्धा आपल्याला मसाला मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे ना मसाला आपला इथं छान मस्त असा परतून झालेला आहे.
रश्याचा आवाज येतोय मध्ये मध्ये. तर बघा एक ग्लास दुसरं पाणीसुद्धा मी टाकलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून सुद्धा मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला जास्त काही नाही, थोडीच भाजी करायची त्या 4 लोकांसाठी. आम्ही 4 जण आहेत, ते मी आणि अंशू आणि राकेश. तर बघा अशा प्रकारे भाजी आपली इथं अशी झालेली आहे. आता ही भाजीला उकळ आल्यावर आपण मीठ वगैरे सर्व काही टाकू. आता इथं अंडे साल काढून घेतलेली मी. इथं आता अंडे कापून घेते. बघा 5 अंडे घेतले मी इथं. आणि तुम्हाला एक सांगते, मला आहे ना अंड्याची एलर्जी आहे, त्यासाठी मी अंड कधीच खात नाही, फक्त रसा खाईन. अंड खाल्लं की म्हणजे माझं आहे ना पोटच दुखायला लागतं, त्यासाठी मी अंड खातच नाही. अंड्याची एलर्जी मला, त्यासाठी अंड वगैरे काहीच खात नाही मी. तर चला अशा प्रकारे हे अंडे पण आता काप करून घेतले मी बघा. आणि इथं कोथिंबीर कापून मस्तपैकी ठेवलेली. आणि आता इथं भाजी पण आपली उकडायला लागली. आपल्याला आता चवीनुसार मीठ इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर पण टाकून घ्यायची. आणि त्यानंतर आता कोथिंबीरसुद्धा आपली इथं टाकून झालेली आहे. तर आपले जे काही अंड्यांचे काप केले ते पण इथं टाकून घ्यायचे. हे बघा असे आपली भाजी छान इथं उकडते. आणि मस्तपैकी अंडे पण इथं आता टाकून द्यायचे भाजीमध्ये. आणि आपली भाजी इथं छानच झालेली आहे मस्त. आणि मला तुम्हाला सांगितलं ना, मला अंड्याची एलर्जी आहे, त्यासाठी मी फक्त रसाच खाते. अंडे वगैरे कधीच खात नाही. आणि मला अंडे आवडतात, पण तरीसुद्धा मी खात नाही. हे बघा छान मस्त आपली भाजी इथं झालेली आहे. आणि तुम्ही बघितल्यास मी बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या आहे ही भाजीसोबत खायला. भात वगैरे काहीच केलेला नाही. बाजरीच्या भाकरीसोबत आम्हाला सर्वांनाच आवडतात, त्यासाठी हे अशा प्रकारे भाजी आपली खूपच छान, एकच नंबर भाजी आपली इथं झालेली आहे. तर आता बघू, यांना ताट करते मी. यांना आता भूक लागून गेली आहे, यांच्यासाठी ताट बनवून घेते. आणि यांना पण असं काला करूनच आवडतो, म्हणून त्यासाठी बघा पापड, निंबू, कांदा, अर्धी भाकर ठेवलेली. आणि थोडी रात्रीची खिचडी आहे उरलेली, गरम केली होती. आज नाश्ता वगैरे काही मी केला नाही, फक्त अंशूने केला होता. तर मला भूक पण नव्हती, मग आता थोडी खिचडी पण दिली यांना. मी पण घेणार थोडी खिचडी. आणि अर्धी भाकरचा असा काला मोडून घ्यायचा आहे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी. बघा आता अर्धी भाकरचा मी इथं काला करून घेणार आहे. यांना असा काला करून घ्यावा लागतो आणि तसंच खातात ते, म्हणून काला करून अशी भाजी टाकून देते मी. कधी कधी मला कंटाळा येतो ना, मग अशी भाजी भाकर पण देऊन देते. आणि बघा आता भाजी टाकून द्यायची इथं. आणि खूप छान एकच नंबर लागते भाजी, खूप टेस्टी झाली इथं आपली. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. निंबूच्या अशा बिया काढून रस टाकून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय. आणि मी आता हातात यांना द्यायला जाते.